बातमी आहे 28 कोटी ड्रीम 11 युजर्ससाठी। कारण ज्या प्रकारे संसदेत काल ऑनलाईन गेमिंग विधेयक हे मंजूर झालं आणि त्यानंतर ड्रीम 11ने सुद्धा काही पावलं त्या अनुषंगाने उचलली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागील काही वर्षांपासून आणि मागील काही महिन्यांपासून तुम्ही जर ड्रीम 11 खेळत असाल किंवा ड्रीम 11 मध्ये पैसे लावून तुम्ही हजारो कोटी रुपये जिंकण्याचा प्रयत्न करत असाल किंवा तसं स्वप्न बघत असाल तर ते आता होऊ शकणार नाही। कारण हे विधेयक मंजूर झाल्यानंतर ड्रीम 11ने सुद्धा काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत आणि ते बदलच आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। यामध्ये ड्रीम 11 ॲप आपण सुरू केल्यानंतर एकतर आपल्याला अशा प्रकारे मेसेज येईल ज्यामध्ये ड्रीम 11 कडनं सांगण्यात येतं आहे की ॲज पर द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025 कॅश गेम्स अँड कॉन्टेस्ट विल बी डिसकंटिन्यूड ऑन ड्रीम 11। याचा अर्थ म्हणजे आता तुम्हाला कॅश लावून किंवा पैसे डिपॉझिट करून किंवा पैसे लावून तुम्हाला आता या ज्या कॉन्टेस्ट आहेत ड्रीम 11वर ह्या खेळता येणार नाही आहेत। शिवाय आपण ज्या प्रकारे पैसे लावून अधिकचे पैसे कमवण्याचा प्रयत्न ड्रीम 11च्या माध्यमातून करत होतो ते आता करता येणार नाही आहे। जर तुम्ही काही पैसे जिंकलेला असाल ड्रीम 11मध्ये आतापर्यंत तर युअर विनिंग अँड डिपॉझिट बॅलन्सेस आर कम्प्लिटली सेफ विथ अस, विथड्रॉ देम एनी टाईम यू वॉन्ट। जर तुम्ही पैसे जिंकलेला असाल ड्रीम 11मध्ये ते सुद्धा पैसे तुम्हाला कधीही काढता येतील। कारण ड्रीम 11 ॲप हे बंद झाले नाही, ड्रीम 11 हे ॲप सुरू राहणार, मात्र तुम्हाला फ्री कॉन्टेस्ट ह्या खेळता येणार आहेत। त्यामुळे इथे सुद्धा आपण जर बघितलं ड्रीम 11 ॲप सुरू केल्यानंतर इथे समजा ही कॉन्टेस्ट आपण बघतो, या कॉन्टेस्टमध्ये फक्त जॉईन करत असताना आपल्याला ही टीम तयार केल्यानंतर पुढे आपल्याला जर आपण इथे पैसे टाकणार असू तर ॲज पर प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑन ऑनलाईन गेमिंग बिल 2015 ॲडिंग कॅश इज नॉट अवेलेबल ऑन ड्रीम 11। म्हणजे पैसे या ड्रीम 11मध्ये डिपॉझिट करण्याचा किंवा ॲड करण्याचा जो ऑप्शन आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। शिवाय जर तुमचे पैसे आधीच या ड्रीम 11 ॲपमध्ये असतील आणि ते तुम्हाला जर काढायचे असतील तो ऑप्शन मात्र सुरू राहणार आहे। त्यामुळे जर तुम्ही विचार करत असाल किंवा आतापर्यंत विचार केला असेल किंवा स्वप्न बघितलं असेल की ड्रीम 11मधून हजारो कोटी रुपये कमवता येतील तर आता या नवं विधेयक हे संसदेत मंजूर झाल्यानंतर आणि ज्याचे काही नियम आहेत, जे ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आहे त्यासंबंधी काही तरतुदी समोर मांडल्यानंतर आणि त्या मंजूर झाल्यानंतर आता तुम्हाला अशा प्रकारे ड्रीम 11मध्ये जे नवीन नियम आहेत त्यानुसार फ्री कॉन्टेस्ट खेळता येणार। कुठल्याही प्रकारचे पैसे हे या ड्रीम 11मध्ये टाकता येणार नाही, डिपॉझिट करता येणार नाही किंवा आता हजारो कोटी रुपये तुम्हाला जिंकता येणार नाही आहेत। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।